गुड मॉर्निंग स्टुडंट, ऑल ऑफ यू. कालच्या तासिकेत आपण मागच्या CSR फंड किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेची माहिती पाहिली होती. याला उद्योजकता सामाजिक दायित्व असं म्हणतात. म्हणजेच उद्योगामध्ये ज्या उद्योगातून त्यांना नफा होत असतो त्या नफा झालेल्या नफ्यावर 2% खर्च त्यांनी समाजासाठी केला पाहिजे या उद्देशाने CSR या सामाजिक दायित्व संकल्पनेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्याची रचना कशी असते ही देखील आपण पाहिलेली आहे कालच्या तासिकेत. त्याचबरोबर सामाजिक दायित्वाचं योगदान आपण पाहिलेलं होतं. त्याची गरज काय आहे हे पाहिलेली होती. आज आपल्याला अशासकीय संस्था, त्यामध्ये NGO, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NGO, या घटकाविषयी माहिती पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हे NGO म्हणजे काय हे तुम्हाला अगदी नवीन आहे. तर हे NGO सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 व बॉम्बे पब्लिक ॲक्ट 1950 सारखा अधिनियमाअंतर्गत ना नफा ना तोटा या तत्वावर नोंदणी झालेल्या व समाजात सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांना अशासकीय संस्था असे म्हणतात. या संस्था सेवाभावी संस्था असतात. या संस्थेचा उद्देश समाजाची सेवा करणे किंवा समाजसेवेचं कार्य करणे हा असतो. आणि म्हणूनच ना नफा ना तोटा या उक्तीप्रमाणे त्यांचं कार्य अपेक्षित असतं. अशा अशासकीय ज्या संस्था असतात त्या संस्था NGO मध्ये येतात. NGO म्हणजे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे अशासकीय संस्था असते. आता इंटरनेट माझा मित्र यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अशासकीय संस्था यांच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळवा. इंटरनेटच्या माध्यमातून अशासकीय संस्था ज्या काम करतात, कार्य करतात, त्यांच्या कार्याविषयीची माहिती तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळवा म्हणून सांगितलेलं आहे. आपण इंटरनेटच्या माध्यमातून अशा संस्थांची माहिती मिळवू शकतो आणि ती माहिती मिळवल्यानंतर या संस्था काय कार्य करतात ते आपल्याला अगदी स्पष्ट होतं. या संस्थेचं कार्य आपल्याला कळतं आणि समजतं आणि ही संकल्पना आपल्याला स्पष्ट होते. या अशासकीय संस्थांची म्हणजेच NGOची यादी पूर्ण करा असा एक तक्ता आपल्याला दिलेला आहे. ते तुम्ही पाहत आहात. अशासकीय संस्थांचं नाव, अशासकीय संस्थांची कार्य. ज्यावेळेस आपण इंटरनेटवर जाऊन या विषयाची माहिती पाहू
त्यावेळेस इंटरनेटवर अनेक संस्थांच्या माहितीची नोंद असते, अनेक संस्थांच्या कार्याची नोंद असते. आणि मग ते इंटरनेटवर जाऊन आपल्याला अशा अशासकीय संस्थांचे 4-5 उदाहरणं म्हणजे त्यांची नाव देता येतील आणि त्या संस्थांचं कार्य देता येईल, असा हा तक्ता पूर्ण तुम्हाला करायचा आहे. हे विद्यार्थ्यांनी करायचं आहे आणि तुम्ही हे करणं आता अपेक्षित आहे. ह्या NGOच्या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही अशासकीय संस्थांचे नाव आणि त्या संस्थांची कार्य आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माहितीच्या माध्यमातून त्यावर आपल्याला उपलब्ध होतील. ते आपण पाहावेत, ती वाचावी माहिती आणि याच्या नोंदी इथं करणं आपल्याला अपेक्षित आहे. कोणत्याही 5 संस्था तुम्ही सांगणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता पुढं दिलेलं आहे, माहिती आहे का तुम्हाला म्हटलेलं आहे. काय माहिती आहे का म्हणून विचारलेलं आहे, तर आपल्या देशात सूचीबद्ध NGOची संख्या जवळपास 33 लाख आहे. बघा किती मोठं कार्य आहे, किती मोठ्या आणि किती जास्त संस्था आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. 33 लाख जवळपास NGOच्या संस्थांची आपल्या देशामध्ये नोंद आहे. खूप मोठा आकडा आहे. 33 लाख म्हणजे फार मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे किती मोठं कार्य आहे या संस्थांचं हे लक्षात येतं. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, महाराष्ट्रात सूचीबद्ध NGOची संख्या जवळपास 4.5 लाख आहे. देशाची 33 लाख आहे, तर महाराष्ट्रामध्ये किती आहे? 4.5 लाख आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये या संस्था खूप आहे. देशाच्या 33 लाख तर आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या 4.5 लाख संस्था आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा सांगितलेला आहे, भारतात प्रत्येक वर्षी NGO मार्फत अंदाजे 40 ते 80 हजार कोटी निधी जमा केला जातो. चाळीस ते 80 हजार कोटी निधी भारतामध्ये NGO मार्फत गोळा केला जात असेल, तर यावरूनच आपल्याला अंदाज येतो की किती मोठं कार्य या संस्थांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये चालतं. हे आपल्याला माहीत नसतं, पण आता हे वाचल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या. देशातील अनेक संस्था आणि विद्यापीठे आहेत जी NGO व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम चालवतात. म्हणजे अनेक संस्था विद्यापीठे आपल्या देशात आहेत जे की NGOच्या व्यवस्थापनाची मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रम त्या ठिकाणी चालवण्याचं काम करतात. अशा देखील कितीतरी महाविद्यालय, कितीतरी संस्था, विद्यापीठे आपल्या देशात आहेत. आता हे आपल्याला माहिती झाल्यानंतर NGOचं कार्य किती मोठं आपल्या देशामध्ये आहे हे आपल्या लक्षात येतं. आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, NGOचा शिक्षणात सहभाग. NGOचा शिक्षणात सहभाग काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, भौतिक सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी NGO मदत करतं. देशामध्ये भौतिक सुविधा या वाढवण्याचं काम, वृद्धिंगत करणे म्हणजे वाढवणे, हे NGOच्या माध्यमातून होतं. त्यानंतर आर्थिक सहाय्यासाठी NGO मदत करतं.
एन जी ओच्या साह्याने आर्थिक सहाय्य उपलब्ध होतं. संस्थांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्यासाठी एन जी ओची मदत होते. त्यानंतर शिक्षणाच्या योजनांचा प्रचार व प्रसार समाजात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार एन जी ओच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. त्यानंतर विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासास सक्रियपणे दिशा देण्यासाठी विद्यार्थ्याच्या स्किल म्हणजे कौशल्य विकासास दिशा देण्यासाठी देखील एन जी ओ मदत करतं. एन जी ओच्या अर्थसहाय्याची मदत होते. त्यानंतर शिक्षणातील लोकसहभाग वाढवण्यासाठी देखील त्याची मदत होते. ज्यावेळी शिक्षणामध्ये लोकसहभाग होईल त्यावेळेस शिक्षणाला खऱ्या अर्थानं गती मिळेल आणि त्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. म्हणून शिक्षणाचा लोकसहभाग वाढवण्यासाठी देखील याची मदत होते. पुढचा मुद्दा दिलेला आहे समाजातील विविध उपक्रमात सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. समाजातील विविध उपक्रम वेगवेगळे उपक्रम आणि त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी याची मदत होते. हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो. आणि शेवटचा त्यातला मुद्दा असा आहे समाजाभिमुख उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी. उदाहरणामध्ये पर्यावरण संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, लोक वाचवा, समग्र शिक्षा अभियान असे जे काही सामाजिक अभियान शासनाच्या वतीने जे काही जीवन अभिमुख असतात असे उपक्रम राबवण्यासाठी एन जी ओ मदत करतं आणि या उपक्रमातून समाजामध्ये अशा गोष्टींची जाणीव निर्माण करून देतं. म्हणजे पर्यावरणाचं महत्त्व किती आहे हे सांगण्याचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना एन जी ओ मदत करतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या संस्थांना मदत करतं. लेख वाचवा जी समाजामध्ये रूढी परंपरा चुकीच्या आहेत त्या रूढी परंपरा रोखण्यासाठी चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी एन जी ओ मदत करतं. अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जे की समाजाभिमुख उपक्रम असतात त्यामध्ये एन जी ओचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा उपक्रमांना एन जी ओ सहकार्य करतं, सहाय्य करतं. अशा पद्धतीनं एन जी ओचा सहभाग शिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे हे यावरील गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येतं. आता एन जी ओबद्दलची माहिती पाहून झाल्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे अध्ययनशील समाज. या प्रकरणातील चौथा पॉईंट्स आहे तो म्हणजे अध्ययनशील समाज. अध्ययनशील समाज म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा म्हणून सांगितलेलं आहे, तुम्हाला विचार करायला सांगितलेलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सतत शिकत राहिले पाहिजे असे का म्हटले जाते?
तर असं का म्हटलं जातं, तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवा असतो आणि प्रत्येक दिवस हा आपल्याला वेगळा अनुभव देऊन जातो आणि प्रत्येक दिवशी आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला मिळत असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने शिकत राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवशी वेगळ्या अनुभवातून वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं. म्हणून समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने सतत शिकत राहिले पाहिजे असं म्हटलं जातं. आणखीन एक तुम्हाला विचार करण्यासाठी एक प्रश्न विचारलेला आहे. अध्ययनाची प्रक्रिया ही व्यक्तीच्या जीवनात कोणकोणत्या भूमिका पार पाडत असते? हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता अध्ययनाची प्रक्रिया ही व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणकोणत्या भूमिका पार पाडते म्हणून विचारले. व्यक्तीच्या जीवनाला अध्ययनाची प्रक्रिया दिशा देण्याचं काम करते. व्यक्तीच्या जीवनाला मार्ग दाखवण्याचं काम करते. व्यक्तीच्या जीवनाला समृद्ध करण्याचं काम करते. असे अनेक त्याची उत्तर आपल्याला सांगता येईल. अशा अनेक भूमिका अध्ययन प्रक्रिया व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करते. आता जाणून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. काय जाणून घ्या म्हटलेलं आहे? तर आज 21व्या शतकामध्ये सातत्याने ज्ञानाच्या कक्षा विस्तारित होत आहेत. आजचे युग हे संगणकाचे युग असून आज ज्ञानाचा विस्फोट होत आहे. हे बदलत्या जगामधील बदलते ज्ञान अद्ययावत रीतीने मिळवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने तत्पर असायला हवे. शिक्षणाची संकल्पनाच इतकी व्यापक बनली आहे की ती एका संस्थेकडून, समाजातल्या एखाद्या गटाकडून किंवा विशिष्ट यंत्रणेकडून देण्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. मग यावर उपाय काय असा प्रश्न पडतो. तर प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाली पाहिजे. एवढेच नव्हे तर तिने अजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे असे आपण म्हणतो. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःचं अध्ययन करणे ही काळाची गरज आहे. यातून अध्ययनशील समाजाची निर्मिती होईल. अध्ययनशील समाज म्हणजे काय? तर जो समाज सतत काहीतरी ध्यास ठेवून काहीतरी माहिती मिळवत राहतो, काहीतरी नवीन शिकत राहतो, काहीतरी नवीन शोधत राहतो आणि काहीतरी नवीन मिळवत राहतो, याला अध्ययनशील समाज म्हणायचं. म्हणून व्यक्तीने जन्मापासून मरेपर्यंत शिकत राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा आपल्याला वेगळा अनुभव देऊन जात असतो आणि या अनुभवातूनच आपल्या ज्ञानाची प्रगल्भता होत असते. ही प्रगल्भता जर वाढवायची असेल तर आपण शिकत राहणं गरजेचं आहे. दर रोज आपण नवीन ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. म्हणून अध्ययनशील समाज हा ज्ञान घेणारा समाज म्हटलं जातं. पुढचा पॉईंट आहे अध्ययनशील समाजाची उद्दिष्टे. अध्ययनशील समाजाची उद्दिष्टे शिक्षणाद्वारे समाजाची प्रगती साधणे हे अध्ययनशील समाजाचं उद्दिष्ट आहे. समाजाची प्रगती कधी होते? शिक्षणातून होते. म्हणून शिक्षणाद्वारे समाजाची प्रगती साधणे हे याचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देणे.
आपल्याला स्वतःची जाणीव करून देतं ते म्हणजे शिक्षण असतं, आणि म्हणून स्वतःची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, आणि हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमता जर दूर करायची असेल त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, आणि म्हणून समाजातील आर्थिक विषमता ही दूर शिक्षण करतं. एखाद्या सर्वसामान्य घरातला कुटुंबातला मुलगा जर कलेक्टर झाला तर आजची त्याची परिस्थिती आणि उद्याचा दिवस कलेक्टर झाल्यानंतरचा वेगळा असतो, आणि ही ताकद फक्त शिक्षणात आहे. म्हणून हे एक त्याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. पुढचं आहे औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचा समन्वय साधणे. हे देखील याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाचा समन्वय साधणं, दोन्ही शिक्षणाचा समन्वय साधून समाजाला विकसित करणं हे या अध्ययनशील समाजाची उद्दिष्टामधलं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर लोकशाहीसाठी जबाबदार नागरिक तयार करणं. आपला देश लोकशाही प्रधान देश आहे, आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये या देशाची जर लोकशाही टिकवायची असेल तर त्या ठिकाणी जे लोक शिक्षण घेतात त्या लोकांना शिक्षणातून लोकशाहीचं महत्त्व पटवून द्यावं लागेल, आणि म्हणून लोकशाहीसाठी जबाबदार नागरिक तयार करणं हे शिक्षणाचं अध्ययनशील समाजाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. शिक्षण व संस्कृती यांचा समन्वय साधणे. आपली संस्कृती, आपलं शिक्षण या दोन्हींचा समन्वय साधणं हे देखील अध्ययनशील समाजाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. त्यानंतर शिक्षण व संस्कृती यात जर समन्वय असेल तर त्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं प्रगती होते. हे म्हणून त्याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट आहे समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. जे समाजामध्ये वंचित घटक असतात, जे समाजापासून दूर असतात, समाजापासून दूर गेलेले असतात, त्यांना देखील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून समाजामध्ये त्यांना स्थान निर्माण करण्याची संधी देणं हे देखील याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःच अध्ययन करणे, समाजातील नवीन बाबींचा अभ्यास करणे, नवीन दृष्टिकोन, नवे विचार, वैज्ञानिक दृष्टी या संदर्भातील ज्ञान स्वतः अध्ययन करता समजून शिकत राहणे. या शिक्षण प्रक्रियेस शिकणारा समाज किंवा अध्ययनशील समाज याला असे म्हणतात, असे म्हटले जाते. आणि हे आज आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या तासिकेत अध्ययनशील समाजाची उद्दिष्टे पाहिल्यानंतर अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढच्या तासिकेत पाहू. आज इथं आपण थांबूया.